नमस्कार, मी मनोज भोयर. जय महाराष्ट्राच्या दिलखुलास या विशेष कार्यक्रमामध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे. आज दिलखुलासमध्ये मनमोकळ्या गप्पा मारण्यासाठी आहेत काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि विधानसभेचे विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील. जय महाराष्ट्रामध्ये खूप स्वागत आहे आपलं. महाआघाडी खूप चर्चेत आहे आणि सातत्यानं बैठका होत आहेत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या आणि काँग्रेसच्या. पण महाआघाडीमध्ये मित्रपक्ष काही यायला तयार नाही. कसं आहे की राजकीय परिस्थितीमध्ये कोणतीही आघाडी तयार होण्यामध्ये तो वेळ विलंब लागतो आणि मला वाटतं की शेवटी आघाडी होताना त्याच्यामध्ये सर्वांनाच सन्मानानं त्याच्यात सामावून घेण्याची आवश्यकता असते आणि त्यामुळे हा जो थोडा वेळ लागतो. परंतु मला वाटतं की आज देशपातळीवरही ज्या पद्धतीने महागठबंधन होताना जी आपण पाहतोय थोडं मागे पुढे होत चाललेलं आहे. राज्यामध्ये सुद्धा तशी स्थिती आहे. परंतु या सध्याच्या सरकारच्या विरोधात जो प्रचंड असंतोष आहे त्यामुळे समविचारी पक्षाची मंडळी ज्या या विचाराविरुद्ध आहे या सध्याच्या विद्यमान भाजप सेनेच्या, तर एकत्र येतील काय मला तशात काही फार अडचण वाटत नाही. पण प्रकाश आंबेडकर यांची मनधरणी करावी लागते. त्यांना 12 जागा हव्यात. ज्या ठिकाणी काँग्रेस पक्षाचे उमेदवार 2014च्या लोकसभा निवडणुकीमध्ये पडले त्या नेमक्या जागा द्यायला काँग्रेसला काय अडचण आहे? असं की राजकीय स्थिती जी आहे ही आता त्यावेळीची वेगळी होती, आता वेगळी आहे. आणि शेवटी प्रकाश आंबेडकरांच्या त्यांची जी पहिल्या सुरुवातीला तर MIM बरोबर त्यांची आघाडी जाहीर झाली होती, तर ती एक मोठी अडचण काँग्रेस पक्षाला होती. आता ती MIMची ती सुद्धा अडचण राहिली नाही. परंतु आमच्या पक्षाकडून काँग्रेस पक्षाकडून सातत्यानं त्यांचा योग्य सन्मान व्हावा, त्यांना बरोबर घेताना हाच आमचा प्रयत्न आहे. जागा वाटपामध्ये मला वाटतं ह्या जागा 4-2-5 जागा सध्या आम्ही पक्षाने काही जागा त्यांच्या बाबतीमध्ये त्यांना सोडतो आम्ही. परंतु मला असं वाटतं की मी म्हटल्याप्रमाणे थोडंसं हे सगळं व्हायला वेळ लागेल. पण आंबेडकरांना 4 जागांचा प्रस्ताव दिला अशी माहिती होती, पण 4 जागाही त्यांना नको आहेत. नाही, जागेचा प्रस्ताव शेवटी जो त्यांना दिलेला आहे तो आता आज फक्त प्राथमिक अवस्थेत आहेत. 2दा-3दा बैठक झालेली आहे. पण मला खात्री आहे की त्यांची जी भूमिका आहे या सेक्युलर फोर्सेसच्या बाबतीमध्ये, तर त्याच्यातून त्यांना आघाडीबाहेर राहणं, त्यांना आघाडीबाहेर ठेवणं हे आमच्या दृष्टीने योग्य नाही आणि त्यांनी आघाडीबरोबर येणं हे त्यांच्या दृष्टीने योग्य राहणार. तरी आंबेडकर तुम्हाला जेरी सांगतायत, सारख्या बैठका होत आहेत, पण त्या बैठकामधनं काही ठोस काही त्यातनं हाती लागत नाहीये महाआघाडीची. वेळ लागेल. शेवटी असं की त्यांची एक भूमिका त्यांनी तयार केलेली आहे वंचितांची आघाडी निर्माण करताना. ते सगळ्या त्यांना त्यांच्या सहकारी लोकांच्या बरोबर, आघाडीतल्या लोकांच्या बरोबर चर्चा करणं त्याला वेळ लागतो. पण मला असं वाटतं की कारण आम्ही सुरुवातीलाच म्हणजे अकोल्यामध्ये त्यांनी उभं राहावं, अकोल्यामधून काँग्रेस उमेदवार उभा करणार नाही, हा त्यांचा योग्य सन्मान त्यांचा राहावा हाच आमचा प्रयत्न होता. आणि आताही काँग्रेस पक्षाकडून आपल्या आघाडीमध्ये त्यांनी यावं, आमची भूमिका ही आजही कायम आहे, उद्या ती राहणार आहे. रासव संघाला घटनेच्या चौकटीत आणण्यासाठी काँग्रेसकडे कुठला आराखडा आहे अशा प्रकारचा ची नवीन मागणी त्यांनी केली आहे आणि ती पूर्ण झाल्याशिवाय जागा वाटपाच्या संदर्भामध्ये बोलणं फार कठीण आहे असं आंबेडकरांचं अकोल्यातनं म्हणणं आहे. नाही, मला असं वाटतं की आता नवीन मुद्दे उपस्थित होताना दिसत आहेत. पक्षाच्या स्तरावर आम्ही याची चर्चा करूच, परंतु धोरणात्मक मुद्दा जो काय आहे की या आघाडीमध्ये त्यांनी यावं आणि हा जो धर्मनिरपेक्ष आघाडी अशा प्रकारची भूमिका आपण जी मांडत आलेलो आहोत, जी आजच्या काळाची आवश्यक गरज आहे, त्यातून बाकीचे मग प्रश्नाचे उत्तर मिळत राहतील. पण घटना पण आता मुळात असं आहे की आता हा नवीन मुद्दा आहे तसा चर्चेत आलेला की आंबेडकरांची मागणी आहे. मी स्वतःही त्यांच्याशी बोललो तर ते म्हणाले की घटनेच्या चौकटीत जोपर्यंत RSSला तुम्ही आणत नाही, इतकी वर्ष काँग्रेसची सत्ता होती पण आणू शकले नाही, आता आणू शकतील का? तर या स्तरावर जर कोणी काही कमिटीही केलं त्यांना तरी त्यानंतर ते आपल्या शब्दावरनं फिरू शकतात. त्यामुळे राहुल गांधींनी थेट याच्या संदर्भामध्ये त्यांना काही कमिटमेंट द्यायला पाहिजे अशी त्यांची मागणी आहे. जागांचा मुद्दा मग नंतरचा नाही, असं की केंद्रीय नेतृत्वावर आम्ही चर्चा करूच,
शेवटी केंद्र जो आमचा काँग्रेसचा मॅनिफेस्टो येणार आहे, जाहीरनामा येईल, त्याच्यामध्ये या संदर्भातली त्यांच्याशी आवश्यकता वाटेल तर आपण चर्चा करू. केंद्र नेतृत्वाची त्यांची चर्चा घडून आणता येईल. पण मुळातच खरं म्हणजे त्यांनी एक लक्षात घेतलं पाहिजे की देशाची घटना बदलण्याची भाषा करणारी जी भाजपची मंडळी आहे, RSSची मंडळी आहे, जसं कालचीच घटना महात्मा गांधींच्या मारेकऱ्यांनाच अलीगडमधली जी घटना घडलेली आहे की थेट तुम्ही महात्मा गांधींच्या प्रतिमेलाच गोळ्या घालण्याचं काम जे करतायत, अशा या सगळ्या लोकांना जी आज संरक्षण मिळतं दुर्दैवानं अशा समाज विघातक शक्तींना, आज याच्या विरुद्ध मुकाबला करण्यासाठी ते एकत्र आलं पाहिजे ना. कारण शेवटी देशाचं संविधान जे आहे याचं पावित्र्य राखण्याचं काम काँग्रेस पक्षाने किंवा आदर ठेवण्याचं काम केलंच आहे. पण मग काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसचा सीट शेअरिंग फॉर्म्युला हा अंतिमतः निश्चित झालाय? नाही, तो तर जो निश्चित होत आलेला आहे. 2-3 जागेच्या बाबतीमध्ये फक्त तुम्ही 26 जागावर लढवणार आणि काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेस ही 22 जागा लढवणार. तो जुना फॉर्म्युला होता 26-22चा. त्यात त्यांनी 24-24चा फॉर्म्युला आता नाही, आजही आम्ही त्या 24 जागेवर आमची मागणी त्यांची आहे 50-50%. पण शेवटी असं आहे की काँग्रेस पक्षाने गेल्या निवडणुकीत ज्या जागा लढवल्या आणि काही ज्या डिस्प्युटेड जागा दिसतात आज, मला वाटतं त्या बाबतीमधला निर्णय केंद्रीय स्तरावरच होऊ शकेल की नेमकी जागा किती सोडायच्या, त्यांची मागणी काय आहे. अजूनपर्यंत फायनल असं काही अजून काही घडलेलं नाही. पण तरीही तुमची इच्छा आहे की त्यांनी 22 जागा लढवाव्या आणि तुम्ही बाकीच्या 26 जागा लढवाव्या. हो, निश्चितच. पण मित्र पक्षाला जर जागा जास्त देण्याची गरज पडली तर मग त्या काँग्रेसला द्याव्या लागतील जास्त. असं आहे की आपण फ्लेक्झिबलच आहोत. ज्या जागा मित्र पक्षांना सोडायच्या आहे, शेवटी आघाडी झाली पाहिजे. त्यासाठी 1-2 जागा जरी आपल्याला काही तडजोड करावी लागली तर आमची तयारी आहे. पण तो कोटा जो आहे म्हणजे जास्त जागा ज्या सोडाव्या लागतील त्या काँग्रेसच्या कोट्यातनं सोडावं लागेल. तुमच्या पक्षाच्या ज्येष्ठ नेत्यांच्या बैठकीत तर काही निश्चित झालं असेल ना? नाही, चर्चा एवढीच आहे की मित्र पक्षांच्या करता जर जागा सोडावं लागली तर दोन्ही पक्षांनी जागा सोडाव्यात, जे मुख्य आहेत काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस. परंतु त्याच्यामध्ये शेवटी महागठबंधन होताना व्यापक हिताकरता आपल्याला निर्णय केला पाहिजे. त्यामुळे किती पक्षाच्या जागा किती राहिल्या पाहिजे त्यापेक्षा महागठबंधन कसं आपलं होईल, या आघाडी कशी होईल या दृष्टीने आमची खरं प्राथमिकता, त्याला आमची प्रायोरिटी आहे. एकीकडे शिवसेना आणि भाजप यांच्यामध्ये युती होईल किंवा नाही हे अजूनही काही निश्चित झालेलं नाही आहे. पण त्या दोघांची युती झाली तर मग महागठबंधन हे मजबूत राहणं हे आवश्यक आहे असं आपल्याला वाटतं? भारतीय जनता पक्ष शिवसेनेची युती ही होणारच होती. हे फक्त काय आहे की मला वाटतं की बार्गेनिंग पॉवर वाढली. ह्या 3 राज्याच्या निवडणुकीत भाजपचा जो धुवा झाला आहे, धोबीपछाड झाल्यानंतर शिवसेनेला बार्गेनिंग पॉवर त्यांची आपोआप वाढली. हा खरं तर पॉलिटिकल इश्यू होता. अदरवाईज शिवसेना स्वतंत्र लढू शकत नाही. भारतीय जनता पक्षाने किती स्वतःला त्यांनी आणण्याचा प्रयत्न केला तर ते स्वतंत्र लढू शकत नाही. पण आता मुख्यमंत्र्यांनी आपल्या जालन्याच्या पक्षाच्या सभेमध्ये सांगितलं की आले तर ठीक, नाही आले तरी चालेल किंवा त्यांच्याशिवाय आपण निवडणुका लढू स्वतःच्या ताकदीवरती. आणि दुसरीकडे हे लोक कधी म्हणतात की युती गेली खड्ड्यात, पहिले अयोध्येचा मुद्दा आला पाहिजे, राम मंदिर तयार झालं पाहिजे. जे मूळ मुद्दे आहे या राज्यामधले ते बाजूला पडलेले आहेत आणि वेगळे मुद्दे त्यांनी हातामध्ये घेतले. राज्य सरकारचं अपयश हे लपवण्याकरता ह्या दोन्ही पक्षाची एक स्ट्रॅटेजी आहे की विषयांतर करून बोलायचं. मग युती होणार की नाही त्याच्यावर लोकांची चर्चा व्हायला पाहिजे, किंवा मग युती खड्ड्यात गेली, किंवा आता पहिले मंदिर फिर सरकार. अरे राज्याचे इश्यू वेगळे आहेत, पण त्या सगळ्या आघाडीवर सरकारचं जे अपयश आहे ते कुठंतरी त्यातून लोकांचं लक्ष विचलित करण्याच्या दोघांची ठरवलेली योजना आहे. कल्याण डोंबिवली महानगरपालिकेत जबड्यात हात घालून दात मुख्यमंत्री मोजणार होते, पण शेवटी तो मुख्यमंत्री हात जबड्यामध्ये गेलाच नाही. तेच मुंबई महापालिकेत एकामेकाची अवकात काढण्यापर्यंत गेले. शेवटी एक सत्तेत गेला एक पारेकरी म्हणाला, तर पारेकरीनंतर झोपेत सोंग घेतलं. आता शेवटी राज्याच्या जनतेला हे माहीत आहे आणि म्हणून त्यांची युती झाल्यानं आता असा कुठलाही फरक पडणार नाही. कारण एकूणच जो देशामध्ये किंवा देशाचं जे वातावरण राज्यामध्ये आहे केंद्र आणि राज्य सरकारच्या विरोधामध्ये, ते कुठेतरी मला असं वाटतं की तो असंतोष दुसरीकडे वळवण्याचा प्रयत्न अशा यांच्या विधानाने दिसतोय, पण त्यात त्यांना यश मिळणार नाही. वेळ झाली एका छोट्याशा ब्रेकची. कुठेही जाऊ नका, पाहत रहा जय महाराष्ट्र. दिलखुलासमध्ये राधाकृष्ण विखे पाटील यांच्यासोबत आपल्या अशाच गप्पा सुरू राहतील.
नमस्कार, दिलखुलासमध्ये पुन्हा एकदा आपल्या सर्वांचं स्वागत आहे. केंद्र सरकारची जी मदत होती दुष्काळाच्या संदर्भामधली 4,700 कोटी, त्याच्या 4 दिवस अगोदर 2900 कोटीची मदत ही महसूल मंत्री चंद्रकांत पाटील याने रिलीज केल्याचं सांगितलं. तुम्ही समाधानी आहात केंद्र सरकारच्या मदतीवर, राज्य सरकारच्या मदतीवरती? असं की या सरकारची कथनी आणि कृतीमध्ये मोठे फरक आहे. 2017चेच अजून कापसाचे, बोंडाळीचे पैसे किंवा धानाचे पैसे सरकार देऊ शकलं नाही. बरोबर. आणि त्यामुळे या सरकारकडून आता काही मिळेल अशी लोकांना अपेक्षा नव्हती. 8,000 कोटीचं पॅकेज आपण पाठवलं केंद्राला, असं मुख्यमंत्री सांगतात. मिळाले 4,500 कोटी, 4,700 कोटी रुपये काय मिळाले. तत्पूर्वी 2 दिवसाअगोदर 2900 कोटी रुपयाचं काहीतरी राज्याच्या पुनर्वसन मंत्र्यांनी त्या संदर्भात जाहीर केलं आहे. असं की ती सुद्धा रक्कम आता 2 हप्त्यात देणार, 3 हप्त्यात देणार. मुळातच आता खरीप संपूर्ण वाया गेला महाराष्ट्रात. तर दुष्काळाची तीव्रता एवढी आहे आणि खरीप संपल्यानंतर रबीचे पेरा होणं शक्य नव्हतं. या दोन्ही पिकांच्या बद्दल शेतकऱ्यांना तातडीनं एक मोठी मदत करण्याची आवश्यकता होती. परंतु या सरकारच्या मागच्या 2 वर्षाची जर आपण आकडेवारी पाहिली, एक तर मदत द्यायची नाही, दिलेली ती वेळेवर द्यायची नाही, तुटपुंजी द्यायची आणि फक्त मोठे मोठे आकडे जाहीर करत, लोकांच्या एक शाब्दिक खेळ करत लोकांचं कुठंतरी फसवणूक करण्याची भावना जाता राज्यातल्या शेतकऱ्यांच्या मनात आहेत. 8,000 कोटी पंतप्रधानांच्या, शेवटी देशाच्या प्रधानमंत्र्यापासूनच कोणी गंभीर नाही ना. प्रधानमंत्री मागच्या 6 महिन्यामध्ये 3दा महाराष्ट्रात आले. एवढी दुष्काळाची तीव्रता होती, पण त्यांना मेट्रो पलीकडे दुष्काळी भागातल्या महाराष्ट्राच्या जनतेशी जाऊन भेटावं, बोलावं. पण पंतप्रधान असतील मोदी इथे महाराष्ट्रात आले किंवा मुख्यमंत्री असतील, सातत्यानं सांगते की सिंचनाची पातळी ही वाढली आहे, जलशिवाराचा फायदा होतो. ज्या ठिकाणी दुष्काळ आहे तिथे तेवढा दुष्काळ नाही जो पूर्वी कधीतरी होता. नाही, ते सगळे माझं मत आहे की मी सभागृहात म्हटलं होतं, हे झोलयुक्त शिवार झालेलं आहे. कारण याच्यामध्ये जी तुम्ही आता जी आकडेवारी आपण आता सरकारने ज्या दुष्काळी तालुक्यांची जाहीर केली, ज्या भागात दुष्काळ जाहीर केला, 90% रक्कम या जलयुक्त शिवारची त्या भागात खर्च झालेली आहे. आज त्या सगळ्या गावांमध्ये टँकर सुरू आहे. जिथे लोकांचा सहभाग होता, उदाहरणार्थ पाणी फाउंडेशन आहे किंवा नाम फाउंडेशन आहे, जिथे खऱ्या अर्थानं लोकांचा सहभाग करून काम झालं आहे, तिथे काही आम्हाला आक्षेप नाही आहे. परंतु पूर्णतः सरकारी यंत्रणा जी आहे ही पुन्हा याच्यातून प्रचंड भ्रष्टाचार झाला आहे. मी तर सभागृहामध्ये सांगितलं ना, 8,000 कोटी रुपये तुम्ही खर्च केले जलयुक्तावर, तर 4,000 कोटीचा भ्रष्टाचार झाल्याचेच आमचे आरोप आहेत. आम्ही तशा प्रकारचे कागदपत्र दिलेत. त्यामुळे ही जे इतके TMC पाणी साचलं, इतके MCFT पाणी अडवलं गेलं, ही सरकारचे सगळे दावे खोकले निघालेले आहेत. एक फ्लॅगशिप प्रोग्राम म्हणून आता सरकारला पर्याय नाही समर्थन करण्यापलीकडे. परंतु वास्तव काय आहे की ज्या ज्या ठिकाणी जलयुक्त शिवारची कामं झाली, असा गावागाव गाजावाजा एक मंडळी करतात, मुख्यमंत्री करतायत, तिथे मात्र आज टँकर सुरू आहेत. गेल्या 4.5 वर्षामध्ये, आता हे सरकारचा अगदी 6 महिन्याचा एक शेवटचा काळ आहे, विरोधी पक्षनेते म्हणून सरकारवरती अंकुश ठेवण्याचं काम किंवा जे महत्त्वाचे मुद्दे या राज्यातले होते ते सोडवण्याचं काम आपण केलं असं आपल्याला वाटतं? नाही, मी माझ्या कामात जे काम केलं तर मला समाधान आहे. असं की विरोधी पक्ष नेता लोकांनी पूर्वी 11 स्थळी बोलणारं पाहिलेलं असेल. 11 स्थळी बोलणं किंवा हेतू आरोप करणं किंवा त्यातून विरोधी पक्ष नेत्याची प्रतिमा एक राज्याने पाहिली असेल किंवा त्याच्यातून एक लोकांचं स्वतः मत असेल. पण मुळातच सुरुवातीला 1 वर्ष 1.5 वर्ष मला त्रास झालाच. कारण कधी कमकोत विरोधी पक्षनेते असा आरोपही झाला स्वपक्षीयांकडनं आणि इतरांकडनं. नाही, सुरुवातीला 1 वर्ष 1.5 वर्ष मी नाही करतो की मला साधारण इतक्या वर्ष आपण सत्तेत आल्यानंतर विरोधी पक्ष म्हणून, नेता म्हणून काम करताना काही आपले अनुभवी आपले कमी होते. जसं सत्ता पक्षाचे लोक, विरोधी पक्षाचे लोक सत्ता पक्षात गेले तर सुरुवातीला 1 वर्ष 1.5 वर्ष ते विरोधी पक्षासारखेच बोलायचे. दोन्ही बाजू आहे त्याला. पण आपण जर पाहिलं सभागृहामध्ये की प्रत्येक विषयावर सरकारला जाब विचारण्याचं काम, सरकारला धारेवर धरण्याचं काम, याच्यामध्ये आम्ही कुठे कमी पडलो नाही. परंतु राज्याच्या विरोधी पक्षामध्ये पहिली वेळ अशी आहे की संख्याबळ इतकं कमी झालेलं आहे. काँग्रेसचं संख्याबळ कधी 80च्या कमी नव्हतं, ते आज आमचं 40वर आलं आहे. 30 आमच्या मित्रपक्षाची स्थिती तयार झाली. शेवटी संख्याबळाचा परिणाम असतो बऱ्याच वेळा.
आणि त्याच्यातून मग उपलब्ध संख्याबळातून ते काम करणं आता आमची काही आणि हा कलेक्टिव्ह विजडमनी काम करावं लागतं. एकीकडे म्हणतं की तुम्ही आक्रमकपणे काम केलं नंतरच्या काळामध्ये, पण दुसरीकडे तुम्ही भाजपमध्ये जाणार या सारख्या मध्ये या बातम्या येत असतात. नाही, मला असं वाटतं की कुठंतरी लोकांमध्ये हा भाजपकडून म्हणा किंवा आमच्या काही मित्रांकडून अपप्रचार होतोय, झाला मी काय नाकारत नाही, पण ते फक्त काय आहे की शेवटी असं आहे की विरोधी पक्ष नेता उद्या राज्याचं नेतृत्व करण्याची क्षमता राखतो आणि म्हणून त्यांना त्याची बदनामी कशी करता येईल हा काही लोकांचा प्रयत्न होतोच ना. म्हणजे आमच्या पक्ष स्वकीयाकडूनही झाला आहे तर काही मी नाकारत नाही. विरोधी पक्षाचं कामच आहे शेवटी जेवढी बदनामी विरोधी पक्ष नेत्याची करता येईल त्याला मी काही मला फारसं महत्त्व नाही. परंतु या सगळ्या माझ्या कामातून मग शेतकऱ्यांचा प्रश्न असेल किंवा सभागृहामध्ये सरकारची जी आकार क्षमता आहे वेळोवेळी त्याबद्दल बोलण्यात असेल. तुम्ही जर आता सगळी आकडेवारी पाहिली, डिबेट्स पाहिले विधानसभेतले, विरोधी पक्ष नेता म्हणून मी जेवढं बोललो आहे तर आमच्याकडे मला वाटत नाही दुसरं कोणी बोललं असेल. मग ही अशी मध्ये ही अशा प्रकारची एक इमेज तयार केली जाते की विरोधी पक्षनेते हे मुख्यमंत्री फडणवीस यांच्या ऐकण्यातले आहेत. असं आहे की एवढंच आहे की काही कन्स्ट्रक्टिव्ह ऑपोजिशन म्हणून काम करताना बेताल आरोप करण्यात मी म्हटल्याप्रमाणे मला सवय नाही आहे आणि व्यक्तिद्वेषातून काही बोलायची मला व्यक्तिद्वेषातून काही बोलावं आणि कोणाची मांडोली करावी की आमच्या वडिलांनी आदरणीय खासदार बाळासाहेब विखे पाटलांनी कधी आयुष्यात केलं नाही, तडजोड कधीच केला नाही. त्याची मोठी किंमत त्यांना राजकारणात द्यावी लागलेली आहे किंवा शेवटी तडजोडी करत आपण अनेक पदं मिळवली असते. आता सुद्धा मी ज्यावेळी काम करतो आमची लोक मला हे सांगतात की देवेंद्र फडणवीसांचे माझे मैत्री संबंध मैत्री आहेत ना आमची. ते आज आहे का? गेले 15-20 वर्ष ते सभागृहात आहे, मी सभागृहात आहे. परंतु आमच्या मैत्रीमुळं की पक्षाच्या प्रतिमेला काही बाधा आली, काही व्यक्तिगत काही जीवनामध्ये आपण काही मिळवलं त्यांच्याकडून किंवा आपल्याला काही मिळवायचं होतं असं काहीच नाही आहे. मग सुजय तुमचे पुत्र हे भाजपशी जवळीक का? हा एक मुद्दा आहे. पण भाजपची जवळ कधीच नव्हती. पण ते म्हणतात की भाजपमध्ये जाणार, तिथनं निवडणूक लढवणार. त्यांनी केव्हा जाहीर केलेलं आहे की भाजपमध्ये मी कधीच जाणार नाही, त्यांनी मागेच जाहीर केलेलं आहे. भाजपशी जाण्याचा प्रश्न नाही, भाजपशी जवळीक करण्याचा प्रश्न नाही. कोणीतरी मुद्दामून मी म्हटलं ना हे विनाकारण कसं आहे की आता येणाऱ्या निवडणुकांमध्ये उद्याच्या राज्याच्या नेतृत्व स्पर्धेमध्ये कोण आहे. मग आताच प्रत्येक पक्षाची भूमिका असते की आपल्या बरोबर असणाऱ्या सहकाऱ्यांना कसं आपल्याला बदनाम करता येईल हा आमच्या पक्षाचाही प्रयत्न होतोच ना. तो पक्षाच्या सगळ्याच निर्णय प्रक्रियेमध्ये विरोधी पक्षनेत्याची भूमिका ही अत्यंत महत्त्वाची मानली जाते आणि त्यामुळे साधारणतः तुमचं नाव पूर्वी मुख्यमंत्रीपदाच्या स्पर्धेमध्ये होतं. महाराष्ट्राचा मुख्यमंत्री व्हायला आवडेल सत्ता जर आली तर? केव्हाही कोणाला म्हणजे उलट राज्याचं नेतृत्व करण्याची संधी तर केव्हाही त्याच्यात एक मोठं काम आपल्याला करता येईल. पण शेवटी पक्षामध्ये काय आहे की अंतिमता निर्णय हा केंद्रीय नेतृत्वाने घ्यायचा असतो. एकतर पहिल्यांदा राज्यात सत्ता येणं महत्त्वाचं आहे. आज आमच्या दृष्टीने कोण मुख्यमंत्री होणार यापेक्षा ह्या धर्मांध शक्तीला सत्तेतून घालवणं हे जे बोलबच्चन सरकार आहे किंवा या सरकारने पूर्ण राज्य अधोगतीकडे नेण्याची जी भावना आज प्रत्येकाच्या मनात आहे त्या सरकारला सत्तेतून पायउतार करणं हेच आमचं लक्ष आहे. बाकी मुख्यमंत्री निर्णय आमचे काँग्रेसचे पक्षश्रेष्ठी घेतील ना. वेळ झाला एका छोट्याशा ब्रेकचा. ब्रेक नंतरही राधाकृष्ण विखे पाटील यांच्याशी दिलखुलास गप्पा अशा सुरू राहतील. कुठेही जाऊ नका, फक्त पाहत रहा जय महाराष्ट्र. ब्रेक नंतर पुन्हा एकदा आपल्या सर्वांचं स्वागत आहे. राधाकृष्णजी, नारायण राणे हे पक्षामध्ये येतील असं बाळासाहेब थोरात तुमचे मित्र हे बोलून गेले आणि नंतर नारायण राणेंची स्टेटमेंट आलं की तसं माझं कुठलंच काही बोलणं झालं नाही. पण आता काही आहे का आतमधनं अशा प्रकारची काही चर्चा आहे की नारायण राणेंना सोबत घ्यावं महाआघाडीत? तशी काही वस्तुस्थिती मला वाटत नाही, कारण नंतर बाळासाहेब थोरातांनी त्याचा खुलासा केलाच आहे की मी असं बोललो नाही म्हणून. मला माहीत नाही पण त्यांनी कशाच्या आधारावर विधान केलं असेल, परंतु त्याची एक मोठी प्रतिक्रिया म्हणजे विरोधामध्ये आम्हाला सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये किंवा कोकणामध्ये फिरताना पाहायला मिळाली. काँग्रेसच्या कार्यकर्त्यांमध्ये आता तर जे प्रकारचं
ची जी भावना आहे की आता त्यांना काँग्रेसमध्ये परत घेऊ नये आणि त्यामुळे शेवटी स्थानिक पक्ष कार्यकर्त्यांची जी काही भावना असेल त्याचा निश्चितपणे विचार केला पाहिजे. त्यामुळे राणेसाहेब काय आमच्याशी कधी बोलले नाहीत पक्षाबद्दल येणं किंवा नाही येणं, पण त्यांनी स्वतःच खुलासा केलेला आहे की मी काही जाणार नाही म्हणून. महाराष्ट्रामध्ये जी गुंतवणूक व्हायला पाहिजे होती ती होऊन रोजगार मिळाला असं वाटतं आपल्याला? असं आहे की मेक इन महाराष्ट्र, मेक इन इंडियामध्ये 8 लाख कोटी 10 लाख कोटी गुंतवणूक आल्याच्या मोठ्या मोठ्या वल्गना सीएम मुख्यमंत्र्यांनी बरोबर. पण आजही सभागृहामध्ये आम्ही यादी मागतोय. आपल्याला कल्पना आहे की अजूनही राज्य सरकार त्यांच्या पोर्टलवर कुठं गुंतवणूक आली, किती गुंतवणूक आली याच्याबद्दल काही माहिती द्यायला तयार नाही आहे. हे फक्त मेक इन इंडिया नाही आहे, हे फक्त फेक इन इंडियाचा काम कार्यक्रम ते राज्य नरेंद्र मोदीला कायम तुम्ही म्हणतात की फेकू प्रधानमंत्री आहे, पंतप्रधान आहेत. महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्याबद्दल काय म्हणणार? नाही, असं आहे की तीच परंपरा राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी चालवली आहे. तिकडे फेक इन इंडिया आणि इकडे फेक इन महाराष्ट्र आहे. त्याच्यामध्ये काय दोघांमध्ये साम्य एकच आहे. भाजपला टक्कर देण्यासाठी जी आत्ताची काँग्रेसची स्वतःची जी ताकद आहे ती पुरी पडेल असं आपल्याला वाटतं की अजूनही काही कार्यक्रम राबवावा लागेल, अजूनही लोकांशी संवाद साधावा लागेल की ज्या पद्धतीनं तुमच्या सगळ्या जनसंघर्ष यात्रा सुरू होत्या त्यात लोकांशी परत एकदा काँग्रेसला कनेक्ट होता आलं? असं की या 3 राज्याच्या विजयामुळं काँग्रेसच्या कार्यकर्त्यांमध्ये एक नवा उत्साह निर्माण झालेला आहे. बरोबर. आणि त्यामुळे मला असं वाटतं की लोकांच्यामध्ये विश्वास आहे की आम्ही करून दाखवू शकतो. म्हणजे भाजप सरकारला आम्ही उलथून टाकू शकतो हा विश्वास, नवा विश्वास कार्यकर्त्यांमध्ये आहे. पण मी मान्य करतो की या जनसंघर्ष यात्रेमुळे एकतर संघटन पातळीवर बऱ्यापैकी चांगल्या पद्धतीने लोकांमध्ये एक वातावरण तयार झालं आहे. पण अजूनही मला वाटतं लोकांच्या मध्ये जाऊन लोकांची संवाद वाढवणं आवश्यक आहे. विशेष करून तरुणांच्या बरोबरचा संवाद हा अधिक मला वाटतं वाढला पाहिजे. महाराष्ट्रात जर तुमचं सरकार आलं तर तुम्ही या महाराष्ट्रातले जे प्रश्न भाजप आणि शिवसेनेचं सरकार हे सोडू शकले नाही आणि तुम्ही म्हणताय की तेच प्रश्न आहेत, तेच लोक आहेत, त्यांच्या जीवन मरणाच्या ज्या काही गोष्टी आहेत त्या अजूनही सुटलेल्या नाही आहेत, त्या तुम्ही कशा सोडवणार? तुमच्यासमोर अजेंडा कुठला आहे काँग्रेस आणि राष्ट्रवादी समोर? असं की एक मिनिमम प्रोग्राम आता आम्ही तयार करतोच आहे. जाहीरनामे समिती तयार झाली, त्यात आम्ही ते मांडणारच आहोत. मग शेतकऱ्यांच्या शेतीमालाच्या हमीभाव संदर्भात असेल किंवा तो हमीभाव कसा ॲड्रेस करायचा, त्याबद्दल ज्या काही उणिवा पूर्वीच्या काळी राहिल्या त्या कशा दुरुस्त, त्या आपल्याला उणिवा कशा दूर करता येतील. विशेष करून माझं मत आहे की शेतकरी आणि तरुणांचा रोजगार ही प्रमुख आता विषय असले पाहिजे की जे आपल्याला ॲड्रेस केले पाहिजे. आणि त्याचबरोबरीने या भाजप सेनेच्या सरकारमध्ये केंद्र आणि राज्याच्या वातावरणामुळे जो आमचा उद्योजक, व्यावसायिक किंवा व्यापारी याच्यामध्ये जी अस्वस्थता आहे ती आपल्याला कमी करता आली पाहिजे की ज्यामुळे राज्याच्या उत्पन्नामध्ये वाढ होईल, बेरोजगारी आपल्याला त्यामुळे कमी करता येईल. आणि त्यापेक्षाही त्याबरोबर मी म्हटल्याप्रमाणे शेतकरी हा केंद्रबिंदू मानून कारण शेतीला हमीभाव, शेती उत्पादन हमीभाव देणं एक भाग झाला, पण सगळ्यात जास्त एम्प्लॉयमेंट जे आहे हे शेती व्यवसाय जनरेट करू शकतं हे माझं पूर्वीचं मत होतं आणि आज माझं ते मत आहे. जय महाराष्ट्र सोबत आपण दिलखुलास गप्पा मारल्या. आपले खूप खूप धन्यवाद. थँक्यू. नमस्कार.